मित्रांनो, 1999 कारगिल युद्ध. अनेक जांबाज ऑफिसर्स, सैनिक शहीद झाले. जे शहीद झाले त्यांनी अफाट पराक्रम गाजवला. काही लोक अचाट पराक्रमानंतर 17 गोळ्या पचवून खुरडत रांगत रक्तबंबाळ स्थितीत एका हाताचं हाड बाहेर आलंय, नाकातून रक्त वाहतंय. अशा परिस्थितीत 700 ते 800 मीटर खुरडत आपल्या साथीदारांपर्यंत पोहोचून माहिती दिली. अशा अनंत कहाण्या आहेत या कारगिल युद्धाशी निगडीत असलेल्या. शौर्यगाथा हा जो सेगमेंट आहे माझ्या चॅनलवर, त्या सेगमेंटमध्ये अशा जवळपास 95 वीर सैनिकांच्या कहाण्या आहेत. त्यातले बरेचसे शहीद आहेत आणि काही अजूनही जिवंत आहेत. जे जिवंत आहेत त्यांच्यापुढे नतमस्तक, आणि जे शहीद झालेत त्यांच्या आठवणींच्या सोबत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत नक्कीच त्यांच्यासाठी, सर्वांसाठीच एकदा तुम्ही आम्ही फक्त कॉमेंट बॉक्समध्ये जय हिंद एवढं तरी लिहूयात. कारगिल युद्ध याबाबतची एक घटना किंवा एक गोष्ट खूप कमी लोकांना माहिती आहे. ती म्हणजे आपला मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीचा एक उत्तम नट, परखड व्यक्तिमत्व आणि कणखरसुद्धा, म्हणजे ज्या भूमिका केल्यात न पडद्यावर, ते मला तरी असं वाटतं त्यांना पाहिल्यावर की फार मोठी ॲक्टिंग करावी लागली नसणार आहे त्यांना. इतकं वास्तवाचं भान ठेवत जगणारा हा सिम्पल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग ही म्हण खरोखर जगणारा तुमचा, आमचा, सगळ्यांचा लाडका एकच अभिनेता नाना पाटेकरजी. नाना पाटेकरजी आणि कारगिलचं युद्ध यांचा खूप जवळचा संबंध. का? तुम्ही आम्ही द्वेषाने बोलतो, रक्त सळसळतं, जेव्हा म्हणून जवानांचा विषय निघतो तेव्हा मी तर फौजी पुत्र आहे, माझा हा वीक पॉईंट आहे म्हणलं तरी चालेल. मला माझा द्वेष आवरता येत नाही आणि आवरता आलाही नाही पाहिजे. प्रत्येक नागरिकाला इतकं मनापासूनचं या भारत मातेवर प्रेम पाहिजे. अहो, ही भारत माता, मेरी भारती माँ का म्हटलं जातं? कधी विचारून पाहताय एखाद्या जवानाला? आप लोग अपनी वतन की ज़मीन को भारत माँ करके पुकारते हो, इस मिट्टी को माँ कहते हो, ये क्यों? असं एकदा विचारून तर पहा, काय उत्तर येतं. अहो, जो रक्तबंबाळ झालेला सैनिक आहे ना, त्याचा जीव ही भारत माताच वाचवते. ज्या क्षणी त्याला वाटतं ना की आता सगळं काही संपलं आहे, त्या क्षणी त्याला त्या परमात्मासमोर प्रार्थना करायला लावण्याचं बळ देते ती त्याच्या अंगाखालची रक्त मिश्रित माती, हमारे वतन की मिट्टी जिसमें उस सैनिक का लहू मिला होता है. आणि म्हणून ती त्याला छान कुशीत घेते, जगण्याचं आश्वासन देते, जगण्याचं बळ देते. तू जगशील, तू धीर खचू देऊ नकोस. हे कोण सांगतं? विचारा सैनिकाला. आणि खरंच जो माणूस आपल्या देशाच्या जमिनीला फक्त जमीन समजत नाही ना, इथल्या मातीला फक्त माती समजत नाही ना, तोच खरा भारतीय. या कारगिल युद्धाच्या वेळेस असाच द्वेष
नाना पाटेकरजींच्या मनात उत्पन्न झाला त्याला कारणही तसं आहे. 3 वर्ष त्यांनी काहीतरी मिलिटरीचं ट्रेनिंग घेतलेलं मी ऐकतोय आणि रायफल शूटिंगमध्ये 300 मीटरमध्ये गोल्ड मेडलिस्ट आहेत ते. म्हणजे आजही त्यांच्याशी गप्पा मारताना ते सांगतात की माझा नेम अजूनही चांगला आहे बरं का. याच्यामध्ये त्यांना दोन्ही गोष्टी सांगायच्या असतात त्या पत्रकाराला, की जसा मी गोळ्या मारू शकतो तसा माझा शाब्दिक नेमसुद्धा कधी चुकत नाही. आणि खरं आहे हो, परखडपणे बोलणारी माणसं जिंदादिल माणसं असतात, स्वच्छ मनाची असतात ही माणसं. तर झालं काय, नानाजींना जेव्हा हे युद्ध सुरू झालं तेव्हाच त्यांनी त्यांच्या मिलिटरीच्या काही ऑफिसर लोकांपर्यंत निरोप पाठवले आणि परवानगी मागितली की आय वॉन्ट टू जॉईन ऑल ऑफ यू. युद्धभूमीवर मला यायचं आहे आणि पार्टिसिपेट करायचं आहे, भाग घ्यायचा आहे. मी पण एक नागरिक आहे आणि माझं सगळं ट्रेनिंग झालेलं आहे आणि मी फिट आहे तेवढा. ऑफिसर लोकांनी सरळ सांगितलं की नाना पाटेकरजी, आपका हम बड़ा आदर सम्मान करते हैं, आपकी जो इच्छा है उसे भी तहे दिल से हम सैल्यूट करते हैं, लेकिन सिविलियंस को अलाउड नहीं है, वॉर झोन में आने के लिए बिल्कुल अलाउड नहीं है. मग नाना पाटेकरांचं मन अस्वस्थ की अरे काहीतरी केलं पाहिजे देशासाठी आणि ह्याच वेळी करू शकतो आपण. त्यांनी त्या कमांडरला विचारलं, किसकी परमिशन लेनी पडेगी. तो हतबल झाला बिचारा. त्यांनी सांगितलं संरक्षण मंत्र्यांची परवानगी घ्यावी लागेल. यांनी यांचे कॉन्टॅक्ट्स वापरले, अर्थात सुप्रसिद्ध अभिनेता आहे आणि संरक्षण मंत्री महाराष्ट्रात भरपूर काम करून गेलेले कामगारांसाठी जॉर्ज फर्नांडिस. हो नाही करत जॉर्ज फर्नांडिस साहेबांना नाना पाटेकरजींना परवानगी द्यावी लागली. आणि मित्रांनो, कोणालाही माहीत नाही आणि ते सिक्रेट ठेवावं लागतं. पण नाना पाटेकरजी आपल्या डिफेन्सच्या मेसेज आल्यानंतर जे ताबडतोब ॲक्शनवर जातात अशी क्विक रेजिमेंट टीम म्हणून असते, त्या टीमचा सदस्य होते तब्बल 2 महिन्यासाठी. आणि एका इंटरव्ह्यूमध्ये नाना पाटेकर स्वतःच सांगतात कि मैं जब यहाँ से गया बम्बई से वहाँ, तब मेरा वेट था 76 kg और जब मैं लौटा 2 महीने के बाद तो मेरा वेट 56 kg था. मित्रांनो, फक्त 2 महिने एखादा सिव्हिलियन जर त्या फौजी लोकांसोबत राहिला आणि ते जे करतात ते जर तो करत राहिला आणि तेही युद्धक्षेत्रात, तर विचार करा 2 महिन्यात 20 किलोने वजन घटू शकतं. तुम्हाला खायला प्यायला वेळेवर काय मिळेल काय नाही याची काहीही शाश्वती नाही. आणि खरं सांगू का, सैनिकांना तिथे ना भूक लागतच नाही आणि लागली तरी अन्न खाण्याची इच्छा नसते. इच्छा फक्त एकच असते, जो भी पोस्ट हमें हासिल करनी है उस पे बस तिरंगा फहराना है, चाहे वो पोस्ट कितनी भी कठिन क्यों न हो, चाहे उस पोस्ट पे कितने भी दुश्मन गोलियों की बौछार करते हुए ग्रेनेड्स फेंकते हुए क्यों न बैठे हो, वो तो बस चलना जानता है. देश की मिट्टी को बचाने के लिए वो तो बस ये सब करते रहता है. नाना पाटेकर जी, तुम्हाला या प्रवीचा मनपूर्वक सलाम, प्रणाम, नमन. आणि फौजी लैंग्वेज में नाना जी आपको तो इस प्रवी के, एक फौजी के बेटे के करोड़ों सैल्यूट, कडक सैल्यूट. मित्रांनो, हा जो जिगरबाज स्वभाव असतो ना, हा प्रत्येक नागरिकामध्ये, मी भारतीय आहे आणि या भारत देशाचा मी नागरिक आहे. सैनिक जरी सीमेवर लढत असतील तरी त्या प्रत्येक सैनिकाचं मनोबल वाढवण्यासाठी मी खंबीरपणे उभा राहीन. त्यांचं मनोबल कसं वाढेल त्यांच्यासाठी प्रार्थना करेन. आणि एक नागरिक म्हणून मला पण जर जमलं तर माझ्या पद्धतीने मी पण देशसेवा करत करत या भारत देशाचं नाव उज्ज्वल होण्यासाठी कार्यरत राहील. असा मनामध्ये संकल्प करून जो जगेल ना आपल्या भारतातला नागरिक, मग तो कोणत्याही धर्माचा असो, त्याच्यापुढं हा प्रवी नक्कीच नतमस्तक आहे. जय हिंद, जय भारत.